नमस्कार, स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलमध्ये. काल आपण बिबड्यांसाठी भरडा काढला होता, तर आज आपण बिबड्या करणार आहोत. त्यासाठी इकडे मी जेवढं पीठ घेतले ना तेवढं पाणी, त्याच्यापेक्षा 1 ग्लास जास्त पाणी उकळायला ठेवले. त्यासाठी आपण साहित्य काय काय घेतलं ते बघूया आता. मी त्या भरड्यातला 750 ग्राम भरडा घेतला आहे. त्यासाठी मी पाव किलो हिरवी मिरची घेतली, एक गच्च मूठ भरून लसणाची पात घेतली, मूठभर कोथिंबीर घेतली आणि चवीप्रमाणे मीठ घेतले. आता ह्या पाव किलो हिरव्या मिरच्या मी वाटून घेतल्यात आणि लसणाची पात, कोथिंबीर आणि मीठ हे पण वाटून घेतले आपण. आता आपल्या पाण्याला उकळी आली आहे, त्याच्यातलं थोडं पाणी आपण बाजूला काढून ठेवलं आहे. जेवढं पीठ आहे तेवढं पाणी आता पातेल्यात शिल्लक आहे. तर आपण आता त्यामध्ये वाटलेली हिरवी मिरची आणि लसणाची पात, कोथिंबीर आणि मीठ वाटलेलं तेही टाकून घेणार आहोत आणि परत आपण पाण्याला उकळी काढून घेणार आहोत. उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये भरडा टाकायचा आहे. तर मी त्या पिठातलं अर्धं पीठ घेतलं होतं. बिबड्या ह्या तिखट असतात, त्याला मिरची जास्त लागते. आता आपल्या पाण्याला उकळी आली आहे, त्यामध्ये आपण भरडा टाकून घेणार आहोत. भरडा आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा. तर त्यासाठी व्यवस्थित गाठी मोडून घ्यायच्यात त्याच्यातल्या आणि छान भरड्याला वाफ द्यायची आपल्याला. तर हे बघा, भरडा व्यवस्थित आपण मिक्स करून घेतला आहे. आता आपण त्याला झाकण ठेवून 2-3 मिनटासाठी वाफ देऊन घेणार आहोत, म्हणजे मग भरडा आपला चांगला शिजला जाईल. तर हे बघा, आपण आता 2 मिनटासाठी वाफ दिली, झाकण काढलं आहे आपण. आता व्यवस्थित परत एकदा आपण हलवून घेणार आहोत. आता आपला भरडा व्यवस्थित शिजला आहे. आता आपण तो परातीत काढून घेणार आहोत. बिबड्या गरम गरम थापायची गरज नसते, थंड झाल्यावर थापल्या तरी चालतात आणि नंतर 2 ते 3 दिवस त्या उन्हात वाळवावे लागतात. पहिल्या दिवशी मी सावलीतच वाळवणार आहे ह्या बिबड्या. याच्यामध्ये मी थोडेसे तीळ टाकून घेतलेत. आमच्याकडे टाकत नाहीत, पण मी टाकलेत. तर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हातावर आपल्याला छोटासा गोळा घेऊन बिबड्या थापायच्या असतात. तरी बघा, व्यवस्थित मिक्स झाले. आता आपण एक एक गोळा हातावर घेऊन बिबड्या थापून घेणार आहोत. बिबड्या वाळवण्यासाठी आपण इथे कपडा अंथरून घेतला आहे. तर आता आपण हातावर असा छोटासा गोळा घेऊन तो असा 4 बोटाने व्यवस्थित गोल करून घ्यायचे आणि बिबड्या करायच्या. हाताला पाणी लावायची पण गरज नसते, त्या हाताला चिटकत वगैरे नाही. तर या प्रकारे आपल्याला बिबड्या थापून घ्यायच्या. अशाच प्रकारे आपल्याला बिबड्या थापायच्या. बिबड्या पातळ करायच्या. जाड केल्या ना की सुकत नाहीत लवकर, त्यामुळे पातळ करायच्यात. आपण असे प्लॅस्टिकच्या पेपरवर पण बिबड्या करू शकतो. पटपट होतात, एकदम चिटकत नाही, तेलाची गरज लागत नाही, काय नाही. व्यवस्थित पटापट बिबड्या आपल्या थापून होतात. तर अशा प्रकारे आपण सगळ्या बिबड्या थापून घेणार आहोत आणि त्या आपण 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हात वाळवणार आहोत. बिबडी खायला चवदार लागते. जुन्नर आंबेगाव तालुक्यात ह्या बिबड्या फेब्रुवारी महिन्यात बनवल्या जातात. कुठलंही कार्य नवीन घरात असेल, शुभ कार्य, तर पहिल्यांदा 5 बोटाची बिबडी थापली जाते आणि नंतर बाकीचे पदार्थ करायला सुरुवात केली जाते. तर या अशा बिबड्या तुम्ही एकदा करून बघा. आता आपल्या बिबड्या वाळल्या आहेत, आपण ती तळून बघणार आहोत. गावाला बिबडी आरावर भाजली जाते आणि वरून तेल टाकून खाल्ली जाते, पण आता इथे शहरात आपण तेलातच तळणार आहोत. तर बिबडी अशी खायला पण छान लागते. तर तुम्ही अशा बिबड्या करून बघा, अतिशय चवदार लागतात बिबड्या. तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय ते पण मला कमेंट करून सांगा. थँक्यू.